In practice set 1.4, you are going to learn what is rational numbers, irrational numbers, and how to show irrational numbers on number line. So, these are some rational numbers: 7/2, 1/5, 8/3, 22 divided by 7. And these are irrational numbers: √5, √7, √8. आता रॅशनल नंबर्स म्हणजे नेमकं काय? तर रॅशनल म्हणजे ज्याला मर्यादा पडते, लिमिट असतं. फॉर एक्झाम्पल 7/2 हा डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये 3.5 असा लिहिला जातो, वेअर ॲज 1/5 याची मर्यादा 0.2 पर्यंत थांबते. तिसरा 8/3 जर कन्सिडर केला तर 2.666 अशी त्याची रिकरिंग व्हॅल्यू मिळते आणि हाच 6 रिकरिंग 8/3चा लास्ट लिमिट दिसतो. तसंच 22ला जर 7ने भागलं तर त्याचंही रिप्रेझेंटेशन 3.142857 142857 अशा रिपीटिंग ग्रुपने मिळतं. दॅट मीन्स त्याचीही मर्यादा 142857 या रिकरिंग ग्रुपपर्यंत दिसते. अशी लास्ट मर्यादा इरॅशनल नंबर्समध्ये आपल्याला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल √5चं जर समजा डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट काढलं तर ते 2.23606797 असं विदाऊट लिमिट तिथे वाढत राहील. रिपीटिंग ग्रुप तुम्हाला मिळणे अशक्यच. √7मध्ये सुद्धा सेम 2.6757513111 सो ऑन अनलिमिटेड डिजिट्स विथ नो रिकरिंग ग्रुप. ऑल्सो पाय इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इरॅशनल नंबर्स that we use in many calculations. So here we are starting with √2, that is how to show √2 on a number line. त्यासाठी पहिल्यांदा एक लाईन काढून घ्या. या लाईनवर 2-2 किंवा 3-3 सेंटीमीटरच्या गॅपचे असे ग्रुप काढा. मग 0, 1, 2, 3, 4, -1, -2, -3 असे नंबरिंग करून घ्या. नंतर प्रोट्रॅक्टरवरील हा पॉईंट अक्युरेटली 1 वर ॲडजस्ट करा. मग प्रोट्रॅक्टरच्या बरोबर 90 डिग्रीवर एक मार्क करून घ्या. आता इथून इथपर्यंत जोडा. हा तुमचा परपेंडिक्युलर सेगमेंट तयार होईल. 90 डिग्री शो करा. आता जितक्या सेंटीमीटरच्या मापाचे ग्रुप तुम्ही इथे बनवले होते त्याच मापाचे ग्रुप तुम्ही या परपेंडिक्युलरवर बनवा. पण त्यासाठी पट्टीवरची कुठलीही एखाद्या सेंटीमीटरची खूण इथे अक्युरेट ॲडजस्ट करा. मी इथे साधारण 10ची केली आहे आणि 2 सेंटीमीटरच्या गॅपची मार्किंग केली. हा पॉईंट आणि 0 पॉईंट जोडून घ्या. जोडताना अगदी प्रिसाइजली जोडा. कंपासमध्ये हे डिस्टन्स घेऊन हा सेंटर पॉईंट घेऊन इथून आर्क तयार करा. कंपासची दोन्ही टोके बरोबर ॲडजस्ट झाली आहेत का बघा आणि असा आर्क काढून घ्या. ॲक्च्युली ही लेंथ √2 तयार होते म्हणून इथून इथपर्यंत √2 असेल. सो धिस इज अवर √2 शोन ऑन नंबर लाईन. आता हा √2 नेमका आला कसा? तर this is our right angle triangle. Hence, by Pythagoras theorem, this distance is 1, hence 1 square, plus this is also 1, hence once again 1 square, that is equal to hypotenuse square. Now 1 square is 1 plus 1 square is 1, that is equal to hypotenuse square. 1 plus 1 is equal to 2, which is hypotenuse square. Hence, the square root of these two will be the length of that hypotenuse. Okay? तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायग्राम इथपर्यंत काढून दाखवा. आता पुढची डायग्राम बघूया. हाऊ टू शो √3 ऑन अ नंबर लाईन. आता √3 दाखवण्यासाठी पहिल्यांदा √2ची डायग्राम पूर्ण लागेल. ती पहिल्यांदा पूर्ण काढून घ्या. मग प्रोट्रॅक्टर √2च्या पॉईंटवर बरोबर ॲडजस्ट करा आणि 90 डिग्रीची मार्किंग त्या आधारे करून घ्या. आता हा पॉईंट √2ला जोडा. इथे 90 डिग्री शो करा. पुन्हा तेच 2-2 सेंटीमीटरच्या गॅपसारखे इथे परपेंडिक्युलरवर गॅप काढून घ्या. त्यासाठी पट्टीवरची कुठली तरी एखाद्या सेंटीमीटरची खूण इथे अक्युरेटली जुळवा. मी इथे पुन्हा 10 जुळवून घेतली आहे आणि 2 सेंटीमीटरच्या गॅपने 8 वर मार्किंग करून घेतली. आता हा पॉईंट आणि 0 पॉईंट जोडा. कंपासमध्ये हे डिस्टन्स घ्या आणि हा सेंटर पॉईंट घ्या आणि इथे आर्क तयार करा.
इनफॅक्ट हे माप √3 असल्यामुळे इथून इथपर्यंत √3 तयार होईल. आता √3साठी एक्सप्लेनेशन. हा राईट अँगल ट्रायंगल, याच्यात ही लेंथ √2 म्हणून √2चा स्क्वेअर प्लस ही लेंथ 1 म्हणून त्याचा स्क्वेअर 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. √2चा स्क्वेअर दॅट मीन्स √2 इंटू √2 दॅट इज इक्वल टू 2. Hence here is a 2 plus 1 square 1 that is equal to hypotenuse square, that is 3 equal to hypotenuse square. Hence the root of 3 equal to hypotenuse. Okay, so now next question is how to show square root 5 on number line. आता यासाठी आपण थोडा उलटा विचार करूया. थोडक्यात आपल्याला नंबर लाईनवर एक राईट अँगल ट्रायंगल बनवावा लागतो ज्याची हायपोटेनियस √5 असली पाहिजे. म्हणजेच इथे असणाऱ्या लेंथचा स्क्वेअर आणि इथे असणाऱ्या लेंथचा स्क्वेअर यांची बेरीज 5 असली पाहिजे, जी हायपोटेनियसचा स्क्वेअर असेल. आता 5 सम कोणाची येते? 3 and 2ची. पण 3 and 2 हे स्क्वेअर नाहीत, त्यामुळे ते चालणार नाहीत. सो इन्स्टेड ऑफ दॅट 4 and 1ची बेरीज 5 येते, ज्यात 4 हा 2चा स्क्वेअर मिळतो, व्हेअरॅज 1 हा 1चा स्क्वेअर मिळतो. म्हणजेच थोडक्यात 2 आपल्याला इथे घ्यावा लागेल अँड 1 हा इथे घ्यावा लागेल. त्यामुळे तयार होणाऱ्या या हायपोटेनियसचे माप √5 मिळेल. ओके, आता पहिल्यांदा अशी नंबर लाईन तयार करून घ्या. आता प्रोट्रॅक्टरचा हा पॉईंट बरोबर 2च्या या मार्कवर ॲडजस्ट करा. इथे 90 डिग्रीची मार्किंग करून घ्या. मग पट्टीने हे दोन्ही पॉईंट जोडा. हा तुमचा परपेंडिक्युलर तयार होईल. 90 डिग्रीची मार्क शो करा. आता याच सेम मापांचे गॅप या परपेंडिक्युलरवर काढून घ्या. त्यासाठी पट्टी इथे कशी ॲडजस्ट करायची हे तुम्हाला चांगले माहिती आहे. आता 2 सेंटीमीटरच्या गॅपची बरोबर मार्किंग करून घ्या. ही मार्किंग आणि 0 जोडा. कंपासमध्ये हे माप घ्या, हा सेंटर पॉईंट घ्या आणि इथे आर्क तयार करा. हे माप √5 असेल, म्हणून इथून इथपर्यंत √5 मिळेल. साहजिक तुम्ही इथपर्यंतच डायग्राम शो करायचा आहे, एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. ओके, पुढचा प्रश्न बघूया. हाऊ टू शो √6 ऑन अ नंबर लाईन. आता यासाठी √2 वरून जसे √3 मिळवलात तसेच √5 वरून √6 मिळवता येते. त्यासाठी पहिल्यांदा √5ची पूर्ण डायग्राम पुन्हा काढून घ्या. आता √5वर परपेंडिक्युलर काढा. या परपेंडिक्युलरवर गॅप इंटरवल्स तयार करा. नेहमीप्रमाणे हा मार्किंग आणि 0 जोडून घ्या. कंपासने आर्क काढून घ्या. इथे तुम्हाला √6 मिळेल, पण जर जागा नसेल तर थोडासा ॲरोहेड दाखवून त्याच्या खाली दाखवला तरी चालेल. सो धिस इज युअर फायनल डायग्राम फॉर √6. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ टू शो √8 ऑन नंबर लाईन. पुन्हा तेच, असा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल नंबर लाईनवर तयार करावा लागतो, ज्यात या साईडचा स्क्वेअर आणि या साईडचा स्क्वेअर मिळून हायपोटेनियसचा स्क्वेअर तयार होईल, जो की 8 असेल. 8 मीन्स 4 + 4 दॅट इज 2 स्क्वेअर + 2 स्क्वेअर. दॅट मीन्स या ट्रायंगलच्या दोन्ही साईड्स सेम घ्याव्या लागतील, ज्या 2 युनिट्सच्या असतील. चला, पहिल्यांदा आता नंबर लाईन काढून घ्या. नंतर 2च्या पॉईंटवर परपेंडिक्युलर काढा. नेहमीप्रमाणे याच्यावरही गॅप इंटरवल्स काढा. इथे मात्र 2 युनिट दाखवायचे आहेत. नंतर हा पॉईंट 0ला जोडून घ्या. त्यानंतर कंपासने आर्क काढून घ्या. तयार झालेला पॉईंट हा √8 असेल. जर जागा नसेल तर थोडा ॲरोहेड दाखवा आणि खाली लिहा. ही तुमची √8साठीची फायनल डायग्राम असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ टू शो -√2 ऑन नंबर लाईन. हे अगदीच सोपं आहे. तुम्हाला √2 दाखवता येतोच. तो ॲक्च्युली +√2 असतो, पॉझिटिव्ह डिरेक्शनचा. त्यासाठी तुम्ही या बाजूने आर्क काढलेलात. मात्र -√2साठी तुम्हाला तोच आर्क उलट्या बाजूला फिरवावा लागेल, म्हणजे निगेटिव्ह साईडला फिरवावा लागेल. इथे तुम्हाला -√2 मिळेल. ही असेल -√2ची फायनल डायग्राम.
नाव लास्ट वन, हाऊ टू शो मायनस ऑफ स्क्वेअर रूट 8 ऑन नंबर लाईन. यासाठी पहिली स्क्वेअर रूट 8ची डायग्राम काढावी लागेल आणि तोच कंपास उलट्या दिशेला फिरवल्यास निगेटिव्ह डिरेक्शन साईडला आपल्याला मायनस ऑफ स्क्वेअर रूट 8 मिळेल. हा आर्क तुम्ही डॉटेड लाईन और स्मॉल आर्क दाखवू शकता आणि तिथे मायनस ऑफ स्क्वेअर रूट 8 दाखवावे लागेल. सो thus we have completed practice set 1.4.